पिंपरी चिंचवडच्या चाकण परिसरात धोकादायक अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा उत्तर चाकण पोलिसांनी मोठा भांडाफोड केला आहे। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 49,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 31 मार्च रोजी पहाटे सुमारे 4:40 सुमारास चाकण शिक्रापूर रोडवरील भोसे गावाजवळील इंडियन ऑइल गॅस प्लांट परिसरात पोलिसांनी छापा टाकला। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या MH04 MH7787 या गॅस टँकरमधून घरगुती गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याचं पोलिसांना आढळून आले। यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना रंगेहात पकडले। अंबादास रोहिदास गाडे, अक्षय रमेश मंगसे आणि नवनाथ अंकुश कोचके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। आरोपींनी टँकरचे सील तोडून नोझल पाईपच्या सहाय्यानं कोणतीही सुरक्षा साधने न वापरता गॅस रिफिलिंग सुरू केलं होतं। ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून त्यामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता होती। प्राथमिक तपासात घरगुती गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरून तो चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशानं हा प्रकार सुरू असल्याचं उघड झालं। 31/3/2026 रोजी चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा असताना सुद्धा अनधिकृतपणे स्वतःच्या व दुसऱ्याच्या जीवितात धोका निर्माण होईल या पद्धतीने 17 टन गॅसचा एक टँकर कॅप्सूल होतं, त्याच्यामध्ये नोझलच्या सहाय्याने घरगुती गॅसच्या टाक्या भरताना येथील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे। त्यात 3 आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे। जे भोसे गावामध्ये इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूस इंडियन कंपनी आहे, त्याच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडत होता। तर यावेळेस कोणतेही संरक्षणाचे उपकरण नसताना इतरांच्या जीवितात धोका निर्माण होईल अशा पद्धतीने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता ते गॅस दुसरीकडे ते भरून घेत होते। त्या अतिशय धोकादायक पद्धतीने ते असे करत होते। त्यावेळेस जे करणारे ते गाडीचे चालक, त्यानंतर इतर 2 लोक आहेत, 3 जणांना त्यात आरोपी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कलम 303(2), 318(3), 125, 287, 288 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3(7) सह पुरवठा वितरण नियमनादेश 2000 चे कलम 3, 4, 5, 6, 7 याप्रमाणे गुन्हा दाखल करून 49,57,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तर जप्त करण्यात आले सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की मान्य CP सरांच्या मार्गदर्शनाखाली गॅसचा जे काही गॅसच्या संदर्भात जे काही आदरणीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांच्या विरोधात अत्यंत कडक स्वरूपाची कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे अशी जे लोक आहेत त्यांच्यावरती BNS सेक्शन्स तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा याप्रमाणे कारवाई करून तात्काळ त्यांच्यावरती कठोर स्वरूपाची कारवाई करून त्यांना अटक करण्यात येईल असे आवाहन करण्यात येते।